अपोजिशन पार्टी लीडरों के घोटाले बाहर निकालने में मशहूर बीजेपी लीडर किरीट सोमैया की एक फैश सीडी सामने आने का दावा किया जा रहा है। विधान परिषद में आज शिवसेना उद्धव ठाकरे के एमएलए ने किरीट सोमैया की फैश हरकतों पर मबनी एक मुतनाज़ा सीडी विधान परिषद सदर के सुपुर्द की है और इस मामले की आला सतही जांच करने की मांग की है। किरीट सोमैया के फैश वीडियो क्लिप बाहर आने के बाद रियासत के मुख्तलिफ शहरों में उनके खिलाफ मुजाहरे किए जा रहे हैं। इसी सिलसिले की एक कड़ी के तौर पर नांदेड़ में भी शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप की जानिब से किरीट सोमैया के खिलाफ जूते मारो के उन्वान से एहतजाज किया गया। शिव सैनिकों ने किरीट सोमैया की तस्वीर के बैनर बनाए और इस पर चप्पल जूते बरसाए। किरीट सोमैया की फैश हरकतों पर मबनी सीडी सामने आने के बाद उनके खिलाफ जोरदार तनकीदें की गई। इस मौके पर शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप के जिम्मेदारान और कारकुनान कसीर तादाद में मौजूद थे। कालपासून जे महाराष्ट्र बघत आहे की किरीट सोमैया जे भाजपाचा स्वतःला नेता समजतो त्याची व्हिडिओ क्लिप आज पूर्ण महाराष्ट्र कालपासून बघत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही त्यांना आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जोडो मारो आंदोलन केलेलं आहे। आज जरी जोडो मारो आंदोलन केलं असलं तरी भविष्यात जर त्यांना लाज वाटत असेल, भाजपाला जर त्याला खरंच लाज वाटत असेल किंवा भाजपाची जर ही संस्कृती आहे का हा सुद्धा सवाल शिवसेनेचा आहे। आणि जर का त्याची संस्कृती नसेल तर किरीट सोमैयाला आजच्या आज ताबडतोब त्यांनी भाजपमधून हकालपट्टी करून दाखवावं, मग खरं भाजपाने नैतिकतेच्या गप्पा माराव्या। अन्यथा हा किरीट सोमैया भाजपाला लागलेला एक कलंक आहे असं महाराष्ट्र सर्व म्हणत आहे। आणि जर का त्यांना आज वारंवार याच्यापेक्षा तीव्र नांदेडमध्ये जर किरीट सोमैया आलं तर त्याला ठेचून काढल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत। येणाऱ्या काळात निश्चित त्यानं नांदेडमध्ये पाय ठेवून दाखवावा। त्यानं महाराष्ट्रभर दुसऱ्याला ईडी लावतो हे जेलमध्ये टाकतो असे वक्तव्य केले। आज त्याची सीडी पूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि त्या सीडीचा पूर्ण चौकशी करून आज आमचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे साहेब सुद्धा या विधानसभा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडणार आहेत। आणि अधिवेशनाच्या मुद्द्यामध्ये मांडल्याच्या नंतर खरंच जर या महाराष्ट्र शासनाला देवेंद्र फडणवीसला जर काही महाराष्ट्राचा संस्कृतीचं काही वाटत असेल तर त्यांनी त्याला चौकशीची मागणी करत आहे। त्या चौकशीची मागणी पूर्ण करावी ही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत।